तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोझरी येथे मुख्य रस्ता गेल्या कित्येक महिन्यापासून खराब झाला असून नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे। ग्रामपंचायत ते शांताई कॉन्व्हेंटपर्यंतच्या प्रमुख रस्त्याची ही अवस्था आहे। वास्तविक बारमाही या रस्त्यावर राहण्याचे साम्राज्य असते, पावसाळ्यात तर त्यामध्ये आणखीच भर पडते। मुख्य म्हणजे प्राथमिक उपकेंद्र रोज तपासणीसाठी ये जा करणाऱ्या गरोदर महिलांना या प्रमुख रस्त्यावरून जीव मुठीत धरून पायी जावे लागते। मात्र या रस्त्यावर अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप आले आहे। ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे। तेथील अवस्था पाहता रस्ता अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतोय। घाण पाणी व त्यात जागोजागी गटार साचलेले, अनेकदा वाहने घसरून पडणे, कित्येकदा विद्यार्थी शाळेत जात्यावेळी पाय घसरून पडले व जखमी पण झाले, असे अनेक प्रकार रोज घडत आहे। ज्येष्ठ नागरिकांना या मुख्य रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे। गेल्या कित्येक महिन्यापासून ही समस्या कायम आहे। ग्रामपंचायतला याबाबत वारंवार सांगूनही समस्या सुटलेली नसल्याची दिसते। गेल्या काही महिन्यात आधी ग्रामपंचायतने हा मुख्य रस्ता JCBच्या साहाय्याने पिण्याच्या पाईपलाईनसाठी बदलीसाठी खोदला असल्यामुळे या 200 मीटर रस्त्याची ही अवस्था झाली आहे व ग्रामपंचायतमधील सरपंच व सदस्य उडवाउडवीचे उत्तर देऊन नागरिकांना शांत बसवत आहे। जनसमर्थन न्यूज, शिरसगाव मोझरी। मी 10वी शिकत आहे। मी शिरसगाव मोझरी इथे राहते। येण्या जाण्याचा रस्ता पण इथे चांगला नाही आहे आणि माझ्या शाळेमध्ये खूप गळते। प्रिन्सिपल पण येत नाही, शाळेमध्ये प्रिन्सिपल पण येत आहे आणि टीचर लोक पण नाही आहे। प्रिन्सिपल येते दिसतच नाही, 2-4 टाईमला येते आणि दिसतच नाही। प्रिन्सिपल सरला म्हटलं टीचरसाठी तर टीचरच येत नाही आहे आणि आम्हाला एक पण पिरियड शिकवलेला नाही आहे आणि आमची शाळा पण खूप गळते आणि चांगलीच शाळा नाही आहे। तिथे शाळेजवळ गाय ढोरं ते पण बांधते। आमची शाळा सुधी नाही आणि रस्ता येण्या जाण्याचा कपडे पण भरते, येणं जाणं खूप अडचण होते आम्हाला, येण्या जाण्याची खूप अडचण होते आम्हाला। थँक्यू। माझं नाव आचल गजानन नरखेडकर, मी इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे। आमच्या शाळेचे प्रिन्सिपल रोज शाळेत येत नाही, म्हणजे महिन्यातून 2दा एकदा शाळेत येते आणि आमच्या शाळेचा रस्ता हा असा आहे म्हणजे गाड्यानं आमचे पाय भरते आणि आमच्या शाळेचे गेट रोज उघडत नाही। त्या शाळेच्या गेटले ढोरं वासरं बांधलेले राहते। शाळेचा रस्ता खूप खराब आहे, आम्हाला जाण्या येण्याची शाळेत खूप अडचण होते, लांबून जावं लागते। हा रोड चांगला प्रयत्न आहे। विद्यार्थ्याला जा याचा फार त्रास होत आहे। गड्डे या रोडनं पडले आहे, कोणत्या दिवशी ॲक्सिडेंट होईल याची भीती आहे। त्याकरिता हा रोड चांगला व्यवस्थित करणे, धोत्रा तिकडे तालोरा शेगोळा याही रोडनं सुद्धा सारे गड्डे आहे। त्याकरिता ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे। रोड व्यवस्थित नाही आहे, त्याकरिता लवकरात लवकर हा रोड करण्यात यावा हीच माझी विनंती आहे। मी निरंजन सूर्यकांत गोडू, सरपंच ग्रामपंचायत शिरसगाव मोझरी। हे तक्रार जे झालेली आहे की शाळेच्या मुलांना जाण्या येण्याकरिता त्रास होते, तर त्याच्या आधी 2 ते 3 ट्रक डस्ट तिथं टाकली ग्रामपंचायतनं आणि त्याच्यानंतर तिथं पाणी वॉटर सप्लायचा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे ते परत हे करावं लागलं। परंतु त्याच्यानंतर आता त्या रस्त्याचं दुरुस्तीकरणाकरता माननीय आमदार श्रीमतीताई ठाकूर यांना पाणी टंचाईच्या आढावा सभेमध्ये तो रस्ता आम्ही मंजूर करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर निधी पण उपलब्ध झालेला आहे। उद्घाटन झालं की 10 ते 15 दिवसामध्ये तो रस्त्याचं काम चालू होईल।